पालकमंत्रीपदाचा वाद काही मिटेना। रायगडचे पालकमंत्री गोगावलेच होणार असं महेंद्र दळवी म्हणालेत। आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असं दळवींचं म्हणणं आहे। रायगडमध्ये तटकरे हटाव मोहीम सुरू आहे आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवरती केलेली ही टीका। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद काही मिटता मिटेना यावरती आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवरती टीका केली। बघूया। विधानसभेला आम्हा तिन्ही आमदारांना कसे पराभूत होतील याची रणनीती तयार केली, ती स्पॉइल झाली। त्यांचे कार्यकर्ते उघड खऱ्या अर्थाने आमच्या विरोधात काम करताना बघितलं। आदेशवाजा आम्ही त्यांना सांगितलं देखील, बघा साहेब बोलू असं आहे, पण ते ऐकण्याच्या मशीद नव्हते। कारण आतापर्यंत तटकरे गेमर आहे। अंतोले साहेबांपासून सगळेच राष्ट्रीय नेते, काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी असतील, माजी आमदार असतील, शेका पक्ष नेते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, तटकरेंनी एकच धंदा केला रायगडमध्ये की या लोकांना फसवण्याचं काम केलं। आता सगळ्यांची गोळाबेरी झालेली आहे। सगळे लोक आता एकत्र आलेत आणि तटकरे हटाव ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तटकऱ्यांना देखील आम्ही या जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही। कारण असंच जर त्यांचं कृत्य राहिलं तर कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणामध्ये पुढे येणार नाही आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांकडे आम्ही तिन्ही आमदारांनी आणि आमच्या जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी दिलेला शब्द आहे की बाबा प्रोटोकॉल प्रमाणे पालकमंत्री पण भरत शेठलाच मिळालं पाहिजे। कारण आम्ही तीन आमदार शिवसेनेचे आहोत, एक राष्ट्रवादी आणि तीन बीजेपीचे असताना अशी काय तटकन जादू चालवली की शेवटच्या रात्रीमधलं जे नाव होतं भरत शेठचं ते नाव त्या ठिकाणी गायब होऊन अतिथींचं झालं। हा त्यांचा स्वाभाविक हे आहे। तर आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवरती केलेली ही टीका। खरं तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरनं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो काही मिटत नाही असं दिसतंय। आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद जाहीर झालं, मात्र त्यावरून नाराजी समोर आल्यानंतर मग या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आणि त्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवरतीच टीका करत तटकरे हटाव अशी मोहीम सुरू झाल्याची माहिती दिली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांकडे आम्ही तिन्ही आमदारांनी आणि आमच्या जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी दिलेला शब्द आहे की बाबा प्रोटोकॉल प्रमाणे पालकमंत्री पण भरत शेठलाच मिळालं पाहिजे। कारण आम्ही तीन आमदार शिवसेनेचे आहोत, एक राष्ट्रवादी आणि तीन बीजेपीचे असताना अशी काय तटकन जादू चालवली की शेवटच्या रात्रीमधलं जे नाव होतं भरत शेठचं ते नाव त्या ठिकाणी गायब होऊन अतिथींचं झालं। हा त्यांचा स्वाभाविक हे आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची ही प्रतिक्रिया। तटकरे हटाव अशी मोहीम आम्ही सुरू केली आहे आणि एकनाथ शिंदेंकडे सुद्धा तशी मागणी करणार आहोत। भरत गोगावलेंनाच पालकमंत्री करावं अशी महेंद्र दळवी म्हणाले। आणि